राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या विषयी एक मोठा दावा केलेला आहे। विलीनीकरण झाल्याच्या नंतर अजित पवार यांच्याकडेच आम्ही नेतृत्व देणार होतो असं वक्तव्य शशिकांत शिंदेंनी केलंय। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकामध्ये त्यांनी लेख लिहिलाय आणि आपली भूमिका मांडली आहे। दादांचं स्वप्न अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे असं देखील शिंदेंनी लिहिलंय। मन मोठं करून प्रामाणिक असे प्रयत्न केले पाहिजेत। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादी पक्ष अजून मजबूतीने उभा राहील। विलीनीकरण हीच खरं तर अजित पवार यांना खरी श्रद्धांजली आदरांजली ठरेल असंही लिहून ठेवलेलं आहे शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या साप्ताहिकामध्ये। दरम्यान शशिकांत शिंदे यांचा हा लेख सध्या प्रसिद्ध झालेला आहे आणि याच लेखावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। बघूया। अनेकदा सत्य अनेक नेत्यांनी बोललेलं आहे। शिंदे साहेब जे आहेत शशिकांतजी शिंदे आहेत आता पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी अध्यक्ष म्हणून जे वक्तव्य केलं आहे त्यांना आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जास्ती माहिती आहे। त्यामुळे अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्यानंतर विलीनीकरणाविषयी याआधी चर्चा सुरू होत्या अशी माहिती समोर आलेली आहे। वारंवार जर आपण बघितलं तर विलीनीकरणाविषयी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हे प्रामुख्यानं भूमिका मांडताना दिसत आहेत। सकारात्मक अशी भूमिका त्यांची आहे। अजित पवार यांच्या बैठका झालेल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासोबतच्या नेत्यांबरोबर अशी माहिती देखील वारंवार समोर येते। मात्र याच संदर्भात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठल्याही पद्धतीची सकारात्मक भूमिका आतापर्यंत आलेली नाहीये। मात्र असं असताना एक मोठा विधान आणि एक मोठा दावा शशिकांत शिंदे यांनी केलाय जे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। विलीनीकरणाच्या नंतर आम्ही एकूण जी राष्ट्रवादी तयार होणार होती त्याचं नेतृत्व हे अजित पवार यांच्याकडेच देणार होतो अशा पद्धतीचं एक विधान किंवा अशा पद्धतीचं लेखन शशिकांत शिंदे यांनी केलंय। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकामध्ये त्यांनी हा लेख लिहिलेला आहे आणि त्यांनी ही भूमिका मांडली आहे। दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे विलीनीकरणाविषयी चर्चा झालेल्या होत्या ते अजित पवार यांचं स्वप्न होतं। अजित पवार यांनी अकाली एक्झिट घेतली त्यामुळे दादांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे असंही त्यांनी लिहिलंय। त्यामुळे मन मोठं करून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याविषयी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत आणि विलीनीकरण झालं तरच ज्या दोन राष्ट्रवादी झालेल्या आहेत त्या एकत्र येतील आणि राष्ट्रवादी हा पक्ष म्हणून अजून मजबूतीनं महाराष्ट्रामध्ये उभा राहू शकतो, पाय रोवू शकतो अशा पद्धतीचं लिखाणही शिंदेंनी केलंय। त्यामुळे विलीनीकरणाच्या विषयी एक मोठं भाष्य आपण बघतो आहोत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलाय। एक मोठा दावा त्यांनी केलाय। साप्ताहिकामध्ये लेख लिहून त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे। तर याविषयी आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी अजय धनजे आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याकडून आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। अजय, आपण काल सुप्रिया सुळेंचं विधान बघितलेलं होतं याच विलीनीकरणाविषयी आणि आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची भूमिका आपण बघितली आहे। मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका आहे, त्यांच्यामधून कोणी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? या संदर्भात आपण जेव्हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षांचे जे कॅबिनेट मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांच्याशी फोनवर जेव्हा संवाद साधला की शशिकांत शिंदे म्हणतात की 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते आणि निर्विवादपणे अजितदादांचं नेतृत्व आम्ही सर्व शरद पवार गटाचे नेते मान्य करणार होतो आणि आपापसातले आता हे विषय बाजूला सोडून दादांचं स्वप्न पूर्ण करावं असं शशिकांत शिंदे म्हणले। असं आपण दत्तात्रय भरणेंशी जेव्हा चर्चा केली त्यांचं म्हणणं होतं की संपूर्ण अधिकार जे आहेत ते पक्षाने सुनेत्रा वहिनींना दिलेले आहेत आणि आगामी काळामध्ये पक्ष एकत्र होणार नाही होणार दोन्ही पक्ष म्हणजे शरद पवार गटाच्या लोकांना आपल्या पक्षात घ्यायचं, घड्याळ चिन्हामध्ये घ्यायचं हा संपूर्ण अधिकार आता सुनेत्रा वहिनींचा आहे। कारण दादाच्या जाण्यानंतर उपमुख्यमंत्री पद असेल किंवा भविष्यामध्ये समजा राष्ट्रवादीचं जे राष्ट्रीय अध्यक्षपद आहे ते सर्व प्रमुख जबाबदाऱ्या ह्या सुनेत्रा पवारांकडे सोपवण्यात आलेल्या आहेत पक्षाकडून। तर आता
शरद पवार गटाच्या नेत्यांना मर्ज म्हणजे राष्ट्रवादीमध्ये घ्यायचं हा संपूर्ण अधिकार हा सुनेत्रा वहिनींना दिलाय असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे. दत्तात्रय भरणे साहजिकच अजितदादांच्या सर्वात जवळचे होते. जेव्हा ह्या संपूर्ण चर्चा झालेल्या असतील त्यातला काही भाग सुद्धा त्यांना माहिती असेल, मात्र त्यांनी त्या संदर्भात भाष्य करण्यापेक्षा आता या पुढची दिशा जी आहे ती सुनेत्रा वहिनी ठरवणार असं सांगितलंय. अजय, धन्यवाद माहितीसाठी. विलिनीकरणाचे निर्णय आणि अधिकार हे सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एबीपी माझाला या संदर्भातली मोठी प्रतिक्रिया दिली आहे. शशिकांत शिंदे यांचा लेख वाचून स्पष्टीकरण देईल असं विधान सुनील तटकरे यांनी देखील केलेलं आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे असं म्हणतायत की अजित पवार यांचं जे अधुरं राहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. काय नेमकं त्यांनी आपल्या लेखामध्ये मांडलेलं आहे आपण जाणून घेऊया. तर शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात जे लिहिलंय ते आपण बघतो आहोत. अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या, खोटे नाटे, षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादा हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यांना वेगळा गट स्थापन करावा लागला त्याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे. परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील 4-5 महिन्यांपासून कामाला लागले होते. दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरण करायचं असा निर्धार करून ते ज्येष्ठ नेते जयंत पाटील, पवार साहेब आणि आमच्यासोबत बोलत होते. महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडवून आणलेली होती. स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी ते सांभाळत होते. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण करायचं असा निर्णय माननीय पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झाला. विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीची धुरा अजितदादांकडे सोपवण्याचा निर्णय देखील साहेबांसह सर्व नेत्यांनी केला असंही शशिकांत शिंदेंनी लिहिलंय. कार्यकर्त्यांची तर तीच अपेक्षा होती आणि त्यासाठी ते आग्रही होते, पण काळानं घाला घातला. दादांचे दोन्ही पक्ष एकत्र आणण्याचं स्वप्न अपुरं राहिलं. आता आपली सर्वांची जबाबदारी आहे हे दोन्ही पक्ष एकत्र आणण्याची. शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या साप्ताहिकामध्ये हा लेख लिहिलाय आणि विलिनीकरणाविषयी एक मोठं भाष्य केलेलं आहे. विलिनीकरणाविषयी चर्चा झालेली होती आणि विलिनीकरणाच्या नंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व हे अजित पवार यांच्याकडे सोपवलं जाणार होतं असा एक मोठा दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.